तर राम राम मंडळी, आज जरा सकाळ उठून जरा लवकर काम लागल्यामुळं सूर्याचं दर्शन घेऊन निघालो शेताकडं. शेतात जाऊन आपल्याला जरा मका तोडायची होती, त्यामुळे गेलो बघा लवकरच. कोणाची वाट न बघता लागलो कामाला खटाखटा तोडायला. तोडून लगेच रिटर्न जायचं होतं, त्यामुळे आवरलं. एक 5-6 सारं तोडून लगेच नियोजन लावून बेंडा बांधला बघा लगेच आणि निघालो एकदाच घरला. तवर तर इकडं जनावर पण वाट बघायला आली होती, चारा कधी आणतोय मालक म्हणून. त्यामुळे लगेच पोचलो घरी. जनावरांना एकदा चारा लगेच टाकून घेतला बघा आणि ह्या शेळ्या शिल्ला बिन टाकला. लगेच शेळ्या पण वाट बघायला आल्या होत्या, कधी मालक चारा टाकतोय ती. या गाईला पाणी पाजून होतं, गाईला पण पाणी पाजून घेतलं. तेवढ्यात चारा पण टाकला तिला. ती लगेच पळत गेली बघा चाऱ्याकडं पळत जी गेली तिथून मग हिला बिन बांधून टाकलं. तेवढ्यात आज रंगपंचमी असल्यामुळं पोरं बघतच होती कुठं कधी येतो मी घरी. तेवढ्यात हो काही 2 जण ह्यांना गोड बोलून बोलवलं इकडं, जरा व्हिडिओमध्ये घेतलं आणि लगेच त्यांच्यापासून गेलो हालून. तोपर्यंत दुकानाकडे जायचं म्हटलं तर दुकानमध्ये हो का टपून होतं, मी कधी येतोय ती बघायसाठी कलर लावायला. तेवढ्यात चला जाया म्हटलं पुढं. तोपर्यंत हो काही 2 जण आलीच माझ्या आडवं मला कलर लावायला. आता काय नाविलाज होता, त्याच्यामुळं कलर लावून घेतला. होय कसं तोंड करून ठेवलं बघा गड्याने. मग घरी येऊन बघतोय तर संभाव काय इथे येऊन रंगवून बसला होता. ह्यो पिन रंगवून आलता आणि ह्याला बिन रंगवलं. तेवढ्यात मी पण विचार केला, हाय ते आपल्याला जास्त रंगवलंय. एवढा विचार करून आपण रिटर्न घेतलो आणि येऊन घरात बसलो बघा. आजचा ब्लॉग कसा वाटला खरंच मित्रांनो सांगा. पहिला ब्लॉग आहे, काय चुकलं असं तर खरंच समजून घ्या. आपल्या आयडीला फॉलो करा, सबस्क्राईब करा.